गुड मॉर्निंग गाईज. आजचा पहिला दिवस आहे आणि आज मी आता निघालो आहे माझ्या पहिल्या व्लॉग व्हिडिओकडे आणि आता मी निघतोय कलव्याला. सो गाईज, जसं तुम्हाला माहितीच आहे मी खूप आधी व्लॉगिंग करायचो आणि माझे व्हिडिओ कॉन्टेंट्स बनवायचो टाकायचो, पण मध्ये मी सगळं काय बंद केलं. त्याचं रिझन एकच होतं की माझ्याकडे प्रॉपर सेटअप नव्हता एडिटिंगसाठी, प्रॉपर काय गोष्टी नव्हत्या एडिटिंगसाठी आणि त्याच्यामुळे मी काय गोष्टी पुढे कंटिन्यू केल्या नाही. पण राईट नाव सिच्युएशन अशी आहे, माझ्याकडे आता सगळ्या गोष्टी हळूहळू मी मॅनेज करतोय आणि बघूया हळूहळू यूट्यूब चॅनल स्टार्ट करूया. आपले डेलीचे व्हिडिओज पडतील, ते डेलीचे व्लॉग्स मी टाकत जाईन आणि नक्कीच तुम्हाला आवडेल असंच काहीतरी कॉन्टेंट बनवेन. आणि मला असं वाटतं व्लॉगिंग करण्यासाठी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे कॅमेरा गिअर्स, कारण की ते घेणं खूप गरजेचं आहे. माझ्या हेल्मेटला एक माउंट आहे, पण तो माउंट गोप्रोचा आहे आणि मला बाईकसाठी एक माउंट घ्यावाच लागणार आहे, कारण की इट्स टू इम्पॉर्टंट फॉर रायडिंग. बिकॉज राईड करताना तुम्ही फोन या फिर गोप्रो हातात नाही पकडू शकत, ते खूप रिस्की होतं आणि तुम्हाला ड्राईव्ह करायला पण खूप अनकम्फर्टेबल होतं. त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आत्ता आपण जाऊ ॲमेझॉनवरती आणि बघूया काय काय अशा गोष्टी आहेत आपण लगेच ऑर्डर करूया आणि बघूया लगेच आले तर वेल इन गुड आपण लगेच दुसरा ब्लॉगसाठी स्टार्ट करूया. केसांना थोडंसं इग्नोर करा, कदाचित केस खराब झालेलीच आहेत, डेफिनेटली केस खराब झालेली आहेत. मला बस एवढंच सांगायचं आहे की आता मी जी ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे ना, मला त्याचा खरंच काहीच बेसिक आयडिया नाही आहे की आता सध्याला मी कोणत्या स्क्रिप्टवरती करणार आहे, काय कॉन्सेप्ट असणार आहे, मी काय तुम्हाला ऐकवणार आहे, काय दाखवणार आहे, काहीच आयडिया नाही आहे. आणि काय गोष्टी कशा होणार आहेत हे मलाही माहिती नाही आहे. जेवढे व्हिडिओ बनवेन, जेवढे एडिट होतील तेवढेच टाकणार मे बी. आणि जर व्हिडिओ आलेच चांगले तर डेफिनेटली खूप चांगलं आहे. मी आता माझ्या घराच्या खूप जवळ आहे, म्हणजे ऑलमोस्ट मी मुंबईमध्ये आलेलो आहे आणि नवी मुंबई एअरपोर्ट माझ्या पाठीच आहे. मी तिकडेच व्हिडिओ बनवणार होतो, पण सम सिक्युरिटी रिझन्स मी ते बनवलं नाही आहे, कारण की मला नाही माहिती मला किती रिटेक्स घ्यावं लागणार आहेत, किती काय कसं नो आयडिया. बघूया, मी ट्राय करतो आता काही परत कॅमेरासमोर येऊन पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी मांडण्याच्या. काय चुकलं म्हटलं तर तुम्ही समजून घ्या अँड सॉरी जर व्हिडिओ टाईमवरती नाही आले तर. ऑलमोस्ट लोक असे तोंडाकडे बघतात आणि हसतात, असं विचित्र वाटतं. आधी पण वाटायचं, आताही वाटतं, पण लोकांना सांगायचं आपण गाईस सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण एक गोष्ट राहिली आणि ती गोष्ट आहे माझे मराठी शब्द. हो, माझे मराठी शब्द. रिझन ऑफ दिस की मी खूप स्वतः महाराष्ट्रीयन आहे आणि माझं मराठी कच्चं आहे थोडं, कारण की मी बॉर्न अँड बॉटन इन मुंबई आहे आणि मी कॉन्व्हेंट स्कूलमधून आहे, म्हणून माझी हिंदीला थोडंसं हिंदी बोलतो, मराठीला थोडा गंज लागलेला आहे. पण काही करायची गरज नाही, माझी वाईफ स्वतः टीचर आहे म्हणून मी तिच्याकडे मराठी शिकणार आहे आणि खूप सुंदर मराठी बोलणार आहे मी. म्हणजे फार मला खूप सुंदर मराठी येते. गाडी ठोकली असते पण वाचलो. हां, तर विषय असा आहे मराठी प्रॉपर प्रनाऊन्स करणं, कारण की मराठीचे शब्द जे आहेत ते जेवढे चांगल्या पद्धतीने प्रोसेसमध्ये मांडता येते तेवढे सुंदर तुम्हाला ऐकायला वाटायला पाहिजे. आणि इतर भाषातही ब्लॉग्स होणार माझे, हिंदी, मराठी, पंजाबी, इंग्लिश, मल्याळम, तेलुगू सगळ्या भाषामध्ये होऊ शकतात, पण त्याच्या आधी मला ते शिकावं लागणार सगळ्या गोष्टी. आता जो पेंटचं तुम्हाला व्हॉइस येतं प्लीज अवॉइड करा त्या गोष्टीला. आता सध्याला नुसतं माझ्याकडे लक्ष द्या की मी काहीतरी बोलतोय तुमच्यासाठी, तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी काहीतरी कॉन्टेंट बनवणार आहे. आणि हळूहळू मी असं बोलता माझ्या घरापाशी पोहोचलेलो आहे आणि विसरलेलो की मला बायकोला फोन करून विचारायचं आहे की काहीतरी खायला आणायचं आहे. पण काय, आता मी माझ्या घरापाशी पोहोचल्यावर विचारतोय. पण बघा, चला मी बायकोला फोन करतो आणि सो गाईज फायनली मी फ्रेश झालेलो आहे आणि फ्रेश झाल्यानंतर प्यायचं असतं काय ते म्हणजे थंड पाणी. आणि थंड पाणी पिता असं मन एकदम शांत होऊन जातं आणि मन शांत झाल्यावर काय होतं माहिती आहे, तर माझ्या केसांना अवधी करायला सुख हा जो सुख आहे ना तो मला वारंवार भेटतो, कारण की मी जिथेही जातो तिथे मला थंड पाणी दुकान जरी नाही भेटलं तरी दुकानं जिंदाबाद. कारण की थंड पाणी पिल्यानंतर जे आत्मा शांत होतो
असं खूप रेअर होतं माझ्या संगी. म्हणजे आत्मा शांत झालं तर मला असं बरं वाटतं आणि बरं वाटल्यानंतर असं होतं की यार किती सुंदर आहे थंड पाणी.